नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 2 जुलै 2026. जूनमध्ये मोजून 1-2 दिवस पाऊस पडलाय. समाधानकारक तर नाहीच आहे, पण शेतकरी म्हटला तो त्याचा व्यवसाय उद्योग कधीच बंद करू शकत नाही, कारण की त्याचा उदरनिर्वाह त्या शेतीवर असतो. आपला या व्हिडिओच्या माध्यमातून उद्दिष्टच असा असतो का कमी खर्चामध्ये आणि 3 महिने 6 महिने 12 महिने आणि काही वर्षांसाठीचं पीक जर आपण लावतोय आणि त्या प्लॅनिंगनं जर चाललं, निसर्ग आपल्या हातात नाही, पण निसर्गाचा प्रकोप जरी झाला तरी विशेष आपल्याला त्रास होणार नाही. आज आपण प्लॉट नंबर 3 मध्ये वेळोवेळी मी सांगत राहतो का माझ्या सुमन फार्मवर मी काय करतोय. नक्कीच मला अपयश पण येतं, मी ते पण दाखवत असतो आणि पचवतही असतो. आपण पपई लागवड केली, ती पण दाखवली. टरबूज लागवड केली. जर माझे पहिलेपासून जे व्हिडिओ पाहिले तर प्रत्येक वेळेमध्ये काय चालू असतं मी हे दाखवत आणि सांगत असतो. आपण पपई पण लावली. मागेही मी सांगितलं का काही पपईचे झाडं आपले छोटे आहेत, काही मोठे आहेत. त्याचे बरेच कारणं सांगितले पण, आणि ते खरंही आहे. आज आपण प्लॉट नंबर 3 मध्ये आलो आहे. या प्लॉट नंबर 3 मधला मी इथून जो सुरुवातीचा टरबूज घेतला होता, खूप चांगला पैसा मला इथून मिळाला होता. खर्च फार कमी करतो आपण, म्हणजे जर मटेरियल किंवा आपण जे काही पेस्टिसाइड असेल, फर्टिलायझर असेल, याचं प्रमाणच आपलं कमी ठेवलेलं असतं. आणि आता राहिलं तर अंकुश पाटील साहेबांनी ज्या निविष्ठा सांगितल्या आहेत त्या आपण आता घरीच बनवतो. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये आपले व्हिडिओ पण टाकलेले आहेत, बाकीचा सामुग्री पण आपल्याजवळ आणून ठेवलेली आहे. आता आपण जे आपल्याला DAP असेल, 3-19 असेल, 13-40-13 असेल, 10-26-26 असेल, जे पद्धतीने अंकुश पाटील सरांनी सांगितलं आणि दाखवलंय त्याप्रमाणे आपण तयार करतो. राहिला मूळ मुद्दा, आज प्लॉट नंबर 3 मध्ये आपला काय उद्योग चालू आहे. तरी मी कॅमेरामॅनला सांगेल का तिकडे दाखवा. आपण जे टरबुजांचं बियाणं मागवलंय, या प्लॉट नंबर 3 मध्ये वापस आपण टरबूज लागवड सुरू केलेली आहे. साधारणतः बी लागवड करतो आपण, तर आपण 3 महिने कमीत कमी धरून चालतो का 3 महिने त्याला वेळ लागणारच आहे. 3 महिन्यामध्ये आपले शेताची कामही पद्धतीने स्टेप बाय स्टेप चालू असतात. आणि बेडवरून जेव्हा रोप खाली येणार आहे तर आपल्याला आता ही जी पपई आहे, या पपईला तरी तिचा त्रास होणार नाही. आता दाखवायचं म्हटलं म्हणजे हा जो बेड बनवलेला आहे, या बेडच्या जवळ 1.25 फुटावर आपण एक बीचं लागवड करतोय. नक्कीच मी प्लॉट नंबर 1 मध्ये जे आपण 11 तारखेचं जूनचं बियाणं लावलं होतं त्याचीही उगवण दाखवणार आहे. तिथं आमच्याकडनं काय चूक झाली होती ते पण सांगू, त्याच्यानंतर आम्ही चूक कशी दुरुस्त केली किंवा सुधरवली ते पण दाखवू. या ओढलेल्या जमिनीत पपईची झाडं मी तुम्हाला नक्कीच पूर्ण कॅमेऱ्यामध्ये दाखवायचा प्रयत्नच करतो. का हे जे आहेत त्या साईडला थोडं जर पाहिलं दूर तर ते झाडं छोटे आहेत, जिथं मोठे आहेत तिथं मी मोठे दाखवतच राहतो. मोसंबी जर पाहिली, खरंच खूप सुंदर डेव्हलप होत चाललेली आहे आणि पपईची ग्रोथ पण आपल्याला जशी हवी तशी मिळते. नक्कीच उत्पादन कमी पण येऊ शकतं आणि येईलही, कारण की आपण सुपीक जमिनीमध्ये जे पीक लावलंय ते मोसंबी लावलंय. मोसंबी हे मेन आपलं मोठं पीक आहे, त्याला आपल्याला 3 ते 4 वर्ष लागतील. असं म्हणतात का दुसऱ्या तिसऱ्या वर्षी उत्पन्न येत असेल किंवा येतं, पण आपण 1 वर्ष एक्स्ट्रा जर धरलं तर काही झाडं छोटे असतात, त्यांना फुलं आणि फळं यायला वेळ लागतो. आपण त्या हिशोबाने आता हे जे पपईचं झाड आहे, हे आपण प्रत्येक वेळा सांगतो का 10,000 रोप लावलंय. 6-7 हजार जरी आपलं झाडांनी उत्पादन दिलं तरी आपल्याला बऱ्यापैकी पैसा मिळू शकतो. आणि ही जमीन आपल्याला इथं काहीच दिलं नसतं. आणि या झाडांचं अंतर जर पाहिलं तर मोसंबीला पपईचा कधीच त्रास होणार नाहीये आणि पपईला मोसंबीचा त्रास होणार नाही. आणि हे झाड, हे जी व्हरायटी लावली आपण, ही 15 नंबर लावलेली आहे. 15 नंबर याच्यासाठी लावली का बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यांनी लावलंय त्यांचा अनुभव असा म्हणतो का जर त्याला व्यवस्थित निगा सांभाळलं त्याला तर 2 वर्षापर्यंत उत्पन्न देत राहतं. आपला हाच प्रयत्न राहील का जेव्हा मोसंबीचं उत्पन्न चालू होईल तोपर्यंत या 10,000मधून
आपल्याला जे काही शिल्लक राहील 2 वर्षापर्यंत त्याचं उत्पन्न मिळत राहिलं तर आपला रोजचा पैसाही येत राहील, हात मोकळाही होत जाईल. आता या प्लॉटमध्ये आपल्याला हेच दाखवणार होतो, तरी आपण तिकडे आपल्या माता बहिणींकडे जाऊ आणि तुम्हाला मी सर्व दाखवायचा प्रयत्नच करतो. सगळी आपण जे हिरोळीचं खत आहे हे शेतातच ठेवतो. जे खराब गंगा फळ आहेत आपले, जे डंक लावलेले होते किंवा सडलेले होते, ते जमिनीवरच पडू दिलेले आहेत. कारण की तेही सडतील, कुजतील, त्यांचंही आपल्याला खतच मिळणार आहे. आणि हा जवळजवळ इथं माझ्या अंदाजे एक 20-25 पॅकेट्स लागतील. 50 ग्रॅमचं पॅकेट येतं. कंपनी मी तुम्हाला सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये, सोनारा सीड्स पंजाबची कंपनी आहे. त्यांचंच बियाणं आपण लावतोय. साधारणतः 4 किलो मागवलं आहे. आता हा प्लॉट नंबर 3 झाल्यानंतर आपण 4 आणि 5 ची लागवड करणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण एक एक तयार करतोय. जमिनींना जे काही असेल मधातलं साफसफाई करून तिथल्या तिथं ती जी गवत असतं किंवा हिरवळीचं खत असतं ते आपण शेतातच पडू देतो. पाणी पडणार, कुजणार, नक्कीच त्याचं खत होणार, याच्यात दुमत नाही. आता मेन विषय होता का पपई. आता आपली पपई ऑलरेडी आपल्यासोबत ज्यांनी लावलेल्या आहेत त्यांना फुलं आणि फळं सुरू झाले. पण आपली जमीन ज्या पद्धतीची आहे तिथं आपण एक्सेप्ट करतो का आपल्याला उत्पादन लेट येईल आणि कमी येईल. तरी वावगं काहीच नाही, ही जमीन तर आपल्याला असंही काही देणार नव्हती. कारण की 12 फुटाचं आपलं मोसंबीचं अंतर आहे आणि झाड टू झाड आपलं 4 फुटाचं आहे. तर त्याला डेव्हलप व्हायला वेळ लागणार आहे. प्लॉट नंबर 1-2 मध्ये आपण जी मागे मोसंबी मागवली होती रोपं, तिची लागवड झाली आहे. या शेतांमध्ये जे आता हे दाखवेल मी तुम्हाला, हे जे झाड आहे हे आपलं आता वाळून गेलेलं आहे. बरेच कारण आहेत, आपण त्याच्यावर आता बहसबाजी करणार नाही. आता या प्लॉटमध्ये म्हणजे एकूण 3 प्लॉट आपले राहिलेले आहेत. आता आपले या 2-4 दिवसामध्ये नवीन मोसंबी मागवलेली रोपं आहेत ते कलकत्त्याहून येणार आहेत. ते आले का आपण वापस तिथली मरझर जी झाली आहे मोसंबीची ती पण कंप्लीट करू. आता तुम्हाला प्लॉट नंबर 1 मध्ये मी तुम्हाला घेऊन चालतो. तिथं आपण काय चुकलो होतो आणि कशी चूक दुरुस्त केली हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आणि सांगायचं आहे. नक्कीच शेतकरी म्हटला तर तो वेळ गेल्यानंतरच हुशार होतो आणि त्याला तो अनुभव आल्यानंतर तो त्या अनुभवातून शिकून पुढे चालत असतो. आता जिथं आमची सुरुवातीला चूक झाली प्लॉट नंबर 1 मध्ये टरबूज लावताना, तिथं आता आम्ही होऊ देत नाहीये. काही गोष्टी आम्हालाही लक्षात आल्या का या कारणामुळे पण होऊ शकतं का आपलं इथं या चुकांमुळे हे नुकसान झालंय. तरी आपण ती चूक सुधारली, लागवड कशा पद्धतीने केली ही दाखवतो. आज चूक सुधारल्यानंतर आपण त्याचा रिझल्ट तुम्हाला या प्लॉटमध्ये वापस दाखवतोय. आपण आता प्लॉट नंबर 1 मध्ये आलोय. आता कॅमेरामॅनला मी सांगेल पहिले मला काय दाखवायचं आणि सांगायचं आहे. इथं पहिले हे रोपं दाखवायला लावा. हे रोपं पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरे रोपांची दाखवायला लावतो मी. हे रोपं 11 जूनला आपण हे व्हिडिओ पोस्ट केला होता. लक्ष्मी इनपुटचं शिवाय लावलेलं होतं. चूक अशी झाली का काही बियाणं आमचं माता बहिणींमुळे एक तो वर पडलं असेल किंवा पाऊस पाणी एक तर जास्त किंवा कमी झालं. त्याच्यानंतर जमिनीतले जे काही किडे किटकूल आहेत त्यांनी आपलं इथलं जे बियाणं टाकलं होतं ते खाऊन घेतलं. आपण परत व्यवस्थित खोलीवर हे नवीन बी लागवड केली. या प्लॉट नंबर 1 मध्ये साधारणतः 13.5 पॅकेट आपले शिवायचे लावलेले होते. ते जवळजवळ 80% आपलं तिथं नुकसान झालं, 20%च उगलं. मग आपण ते सोडून वापस परत जे आपल्याकडे सोनारा सीड्सचं बियाणं होतं ते वापस आपण 12-13 दिवसांनी त्याचा रिझल्ट पाहिल्यानंतर आपण परत लागवड करायची तयारी दाखवली. लागवड सुरू केली. साधारणतः 11 पॅकेट वापस लागले. म्हणजे 13.5 पॅकेट जे लावलेलं होतं त्याच्यातून 11 पॅकेट परत लागले. म्हणजे तुम्हीच विचार करा की जवळजवळ 80% आपलं नुकसान. मी ते प्रत्येक वेळा सांगत राहतो, जर नुकसान झालंय ना मी तेही सांगेल काय कारणाने झालं. एक तर बियाणं खोल पडलं नसेल, वर असेल, पाणी जास्तही झालं असेल, त्याच्यानंतर जे काही शेतातले किडे किटकूल असतात त्यांनी पण खाल्लं.
हे लक्षात आल्यानंतर बियाणं आपण वापस परत टाकून खोलाई वाढवली त्याची, आणि आज ही जी दिसते तुम्हाला उगवण 90% उगवण परत झाली. मी तुम्हाला कॅमेरामॅनला इकडेही दाखवतो. म्हणजे जे आपलं पर्पज असतं हे पूर्ण. काही झाडं तुम्हाला याच्यात मोठे दिसत असतील कारण की ते 11 तारखेची लागवड होती आणि याच्यामध्ये छोटे असतील. आता जो उगवण पाहिले तो खूप सुंदर आहे. झाडांची क्वालिटी पाहिली खूप छान. पपई असेल खूप सुंदर. कॅमेरामॅनला मी सांगेल का ही पपई मोसंबीची क्वालिटी दाखवा, म्हणजे पाहिल्यानंतर आहे ना शेतात आल्यावर तर एकदम मन खुश होऊन जातं. नुकसान झालं तेही आपण दाखवत राहतो, पैसा मिळतो तोही दाखवतो. कॅमेरामॅनला मी सांगेल का आपण जे गंगाफळ चांगलं काढून ठेवलेलं आहे तो झूम करून दाखवा. साधारणतः 15 ते 20 टन माझ्याकडे आता गंगाफळ शिल्लक आहे, ज्याला कोणी काशीफळ म्हणतं, कोणी डांगर भोपळा म्हणतं. भाव नाही आहे, 4-5 रुपये मागत होते, राहू देऊ, महिनाभर त्याला काही होत नाही. जेव्हा भाव वाढतील तेव्हा आपण इथेही आहे ठेवलेलं, आणि आपल्या फार्मवर जे शेड बनवलं आहे तिथेही आहे. साधारणतः 15 ते 20 टन माल असेल आपल्याजवळ. असो, आजचा व्हिडिओ दाखवायचा उद्दिष्ट तो होता. लागवड करतो, चूक झाली मान्य करतो, आणि चूक सुधारल्यानंतर आजच्या तारखेमध्ये उगवण दाखवल्यानंतर जे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. नक्कीच 2 पैशाचं नुकसान झालंय, नुकसान आपण बेअर करतो. आणि शेतकरी म्हटला छोटा असो किंवा मोठा असो, त्याची मनस्थितीच राहते का वेळ जायच्या पहिले निर्णय घेऊन मोकळावा. तरी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं दाखवलं, सांगितलं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो. नमस्कार.